फार कमी वयामध्ये म्हणजे वडिलांचं छत्र नसताना देखील इतकी मेहनत त्यानं स्वतःवर घेतली आहे. वळूयात कुणाल पहिला चेंडू घेऊन आलाय ओव्हर द विकेट. त्याच्या समोर बॅटिंग करता नरेंद्र देवरा सध्या फलंदाजी करतात. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाऊन स्क्वेअर कट केलाय विराट कोहली स्टाईल. इथे पॉइंटच्या क्षेत्रात बॉल होता, एक सिंगल कन्वर्ट होईल आणि याच सिंगलच्या मदतीनं विद द हेल्प ऑफ दिस सिंगल टीम का जो स्कोर है वो 1 रन. अभी शुभारंभ झालाय असं म्हणूयात की गुणफलकाचं जे ओपनिंग आहे ते ओपनिंग केलंय. इकॉनॉमिक्स योद्धाच्या प्रत्येक खेळाडूच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आहे. विजयश्री प्राप्त केल्यानंतर फटका चांगला आहे. कॉपीबुक टिपिकल कॉपीबुक स्टाईल हा स्ट्रोक लॉंग ऑफ मध्ये एक सिंगल पुन्हा एकदा इथे कन्वर्ट केली जाते. टायमर ऑन आहे. आपलं ते बाळ आणि लोकांचं ते कार्टा असं इथून अजिबात होणार नाही. सगळ्यांना समान सर्वांना वागणूक इथून दिली जाईल याची नोंद घ्या. इथे गोलंदाज तयार. सुंदर अप्रतिम टप्पा गिरने के बाद इतनी तेज आई गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में गेंद जाती हुई. डॉट बॉल. यहाँ से कुणाल थोड़ा सा हवी होता हुआ. एकंदरीत आतापर्यंत चेंडूंचा खेळ जर पाहिला आपण तो संपलाय 3. 2च धावा त्यानं खर्च केल्यात. सुपर बॉलिंग यष्टीरक्षकाकडनं चुकी झाली आहे. इट्स अ मिस्टेक बाय विकेट कीपर अँड देन 1 रन बाय सिग्नल बाय अंपायर्स. खरं तर बॅट कटची इन्व्हॉल्वमेंट असावी का तर नाही. पंच इथे नोटिफाय करतात इट्स अ 22 रन आणि याच एका 22च्या धावसंख्येच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 3 धावा. 3 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 0. लोअर फुल टॉस था. ऑफ ड्राइव किया लॉन्ग ऑफ की क्षेत्र में. फील्डर वहां पे मौजूद है. एक सिंगल से स्कोर में इजाफा होता हुआ और स्कोर जा पहुंचा है 4 रन. 4 धावा जो धाव फलकावर है. 4 रन बिना किसी विकेट के नुकसान पर. सभी दर्शकों का तहे दिल से हम यहाँ पर स्वागत करते हैं. सबको आदाब, ईश श्री अकाल, राम राम, जय श्री राम. इथे मात्र एक सिंगल कन्वर्ट होते पुन्हा एकदा. खरं तर तू मिमीचा खेळ सुरू आहे. चिडिया खेळ चिपकली असं पण संबोधित करू शकतो इथे. कारण असं वाटतं की गोलंदाज आणि फलंदाज याच्यामध्येच हा खेळ सुरू आहे की काय. पहिला षटक इथे मात्र संपलाय. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. टीम का स्कोर जा पूछा है ओनली 5 रन. विराट कोहली की याद. थँक्यू डीजे. 5 धावा धावफलकावर आल्या आणि मी विराट कोहलीचा दाखला याकरता देतो. हे नाव नुसतंच विराट कोहली बनलं नाही. स्वतःच्या वडिलांचं पार्थिव घरामध्ये होतं. म्हणजे स्वतःच्या वडिलांची डेथ झाली आणि त्याच दिवशी दिलीप ट्रॉफी देखील होती. हा खेळाडू दिल्लीचं रिप्रेझेंटेशन करत होता आणि कर्नाटकच्या विरोधात तो सामना होता. घरी इतक्या वेगानं आला. वडिलांच्या देहाचे अंतिम संस्कार केले आणि पुन्हा परतला दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर. आणि विराट कोहलीने तिथं ठोकलं शतक ठोकलं म्हणजे सेंचुरी ठोकली. आणि सॅक्रिफाईस लेवल काय, स्वतःच्या त्यागाची ताकद काय ती विराट कोहलीने तिथं दाखवली. स्वतःच्या वडिलांना त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. आणि म्हणूनच मी बऱ्याचदा म्हणतो एखाद्या माणसाच्या यशामागे त्याचा भरपूर मोठा त्याग देखील असतो आणि त्या त्यागाचं प्रतीक क्रिकेटमध्ये कदाचित इथे पहा डिरेक्टरीचा प्रयत्न झालाय. मी तर म्हणेन की जसं शालेय जीवनामध्ये श्रीनाथ सर असताना आम्ही ग्रामीण भागामध्ये मे महिन्याची जशी उन्हाळ्याची सुट्टी लागली ना तसं आमच्या मराठी शाळेच्या पटांगणामध्ये गोट्यांची रिंगणं त्याच्यावरून तुमचा जो एम आहे तो स्ट्रॉंग व्हायचा. कदाचित थोडासा कमी गोट्या खेळला असावा कुणाल. त्याच्यामुळे बॅटची कडा. बॉल चाललाय फ्लाइंग स्लिप आणि गलीच्या मधोमध. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. एक सिंगल इथून मात्र कन्वर्ट होते आणि याच एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे 7 या धावसंख्येवर. कदाचित पानसिंग धोनी यांच्या पोटी ज्यानं जन्म घेतला आणि झारखंडमधून जो खेळाडू जितक्या वेगानं पुढे आला. कधीतरी आयुष्यात निराश झाल्यासारखं वाटलं ना तर MS धोनी द अनटोल्ड स्टोरी नावाचा चित्रपट जरूर पहा. त्याच्यातला एक किस्सा आहे. ज्यावेळी तो बॅनर्जींच्या बरोबर बसतो ना श्रीनाथ सर तेव्हा धोनीचं एक वाक्य आहे की सर ये लाइफ में क्या चल रहा है ना वो समझ नहीं आ रहा है. हम लोग मुझे कहाँ पहुंचने का है, लाइफ कैसी चल रही है कैसी कट रही है ये मुझे समझ में नहीं आ रहा है. थोडासा डिमोटिवेट झाल्यानंतर त्याला मोटिवेट केलं. कदाचित आयुष्यात देखील आहे ना तुम्हाला अशाच मोटिवेट करणाऱ्या लोकांची साथ मिळणं योग्य वेळी गरजेची असते. आमचे हेमंतजी कदम सर निश्चित रूपानं बऱ्याच जणांना मोटिवेट करत आलेत. आमचे आदरणीय होनरेबल हरविंदर बरेजा सर असतील बऱ्याच जणांच्या पाठीशी खंबीरपणे ते देखील आमचे सर्व आमची मॅनेजमेंट टीम क्रिकेटसाठी एक फार मोठी त्यांचं देखील इथे कॉन्ट्रीब्युशन आहे. खूप चांगला बॉल शूट झाला चेंडू आणि तदनंतर कुणालनं त्याला बॅकअप दिला.
टप्पा खाने के बाद इस गेंद का जो फ्लाइट था थोड़ी सी कम दिखाई दी. प्रोजेक्टाइल मोशन जो हम लोग कहते हैं मेकॅनिक्स, दॅट इज द टफेस्ट चॅप्टर ऑफ अवर इंजिनिअरिंग फर्स्ट इयर. आणि त्या मेकॅनिक्समध्ये खरं तर ही कॉन्सेप्ट आहे प्रोजेक्टाइल मोशन. आणि ती प्रोजेक्टाइल मोशन इथे थोडीशी कमी करत असताना संघाची टोटल जर आपण पाहिली एंड ऑफ द सेकंड ओव्हर फक्त 8 धावा हमारे साथ जुड़ चुके हैं कॉम्बॉक्स में रवि मिश्रा. रवि 8 आंकड़ा जैसे आया ना, पहले ऑस्ट्रेलिया जो थी स्लेजिंग बहुत चलती थी ऑस्ट्रेलिया टीम की ओर से जो 90s के दशक में, और उसके बाद अगर एक ऐसे शख्स का जन्म हुआ. इथे पहा दत्ताच्या बॅट मधून पाठवलाय सरळ स्लॉट मध्ये आल्यानंतर प्लॉट मध्ये षटकार. थँक्यू. सबसे कातिल गौतमी पाटील, तिचं गाणं तुम्ही ऐकलं. आणि इथे सबसे कातिल दत्ता काय बॅटिंग करतोय. खूप चांगला फटका मनगडाच्या सहाय्यानं वळण दिलं बॉलला आणि एक सिंगल इथे कन्वर्ट केली आहे. एका सिंगलच्या सहाय्यानं टीमची धावसंख्या 15 या आकड्यावर आपण चर्चा करत होतो. रवि खरं तर सौरभ गांगुली द टाइगर ऑफ बंगाल म्हणून ज्याची ओळख है, ये शख्स क्रिकेट में आने के बाद है ना ऑस्ट्रेलिया को उसने दिखाया कि इंग्लैंड के मैदान पे भी लॉर्ड्स पे हमने देखा कि जैसे फ्लिंटॉप को प्रत्युत्तर कैसा दिया उन्होंने खुद की टी शर्ट निकाल के, और जब मोहम्मद कैफ और युवराज सिंह के जोड़ी ने उस बड़े लक्ष्य को हासिल किया. तो दीज आर दी ट्रैजेक्टरीज कि आपको सामने वाले पे अटैक करना आना चाहिए और दैट अटैक शुड एज लाइक फ्रॉम योर एक्शन. तुम्हारे एक्शन से वो पता चलना चाहिए. दैट्स व्हाई आई एम अगेन एंड अगेन टेलिंग योर एक्शन शुड बी स्पीक लाउडर दॅन युअर वर्ड्स. तुमच्या शब्दापेक्षा तुमची कृती जास्त बोलली पाहिजे. आणि सध्या क्रीडांगणावरती देखील दत्तानं एक स्ट्रोक ज्यावेळी ठोकला त्यावेळी त्याने धावफलकाला नवीन जीवन संजीवनी देण्याचा प्रयत्न केलाय. इथे पहा पायावर सरळ चेंडू आदळला जाऊन अपील देखील झाली. लेग बिफोर द विकेट की अपील यहाँ पर हुई जरूर, लेकिन अंपायर स्टेबल है और डॉट बॉल 17 रन जो एक अशुभ आंकड़ा माना जाता है क्रिकेट में, क्योंकि ये 17 जब आता है तभी खतरा मौजूद रहता है. तो मैं बहुत बार कहता हूं कि 17 फॉर खतरा. इथे कुणाल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. वेगावर स्वार झाला गोलंदाज अक्षरशः. टप्पा पडल्यानंतर पहा फार वेगानं आला चेंडू. कदाचित जर आपण केपीएच लावून जर किलोमीटर पर आवर जर या चेंडूचा मोजला तर तो 130-135 च्या रेंज मध्ये चेंडू असावा. आणि इथे 17 या धावसंख्येवर स्टॅबिलिटी मिळाली धावसंख्येला. धावांचा जो काही आकडा आहे, चौथं षटक जे सध्या प्रगतीपथावर आहे. सुंदर अपील देखील होतीये, परंतु उत्साहाच्या भरात आलेली अपील. इथे एंड ऑफ दी फोर्थ ओव्हर नाही माफ करा, तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अखेरीस साधारणतः 5 पूर्णांक समथिंग काहीतरी रन रेट आहे आणि 17 धावा, ओनली 17 रन. आज जो देखने को मिला है हमें कि एलबीडब्ल्यू के होने के बावजूद हम जो टेनिस बॉल क्रिकेट खेलते हैं उसमें एलबीडब्ल्यू जनरली नहीं रहता है, लेकिन आज एलबीडब्ल्यू होने के बावजूद तीसरा मैच चल रहा है और शायद अभी तक एक भी विकेट एलबीडब्ल्यू से नहीं मिला है. सी दिस अंपायर आर फ्रॉम नहीं है एलबीडब्ल्यू का विकेट ही नहीं रखा गया है. थैंक यू. अच्छा. थैंक यू सो मच अंपायर्स. अमित रवि माफ करो, ये जो अंपायर्स है ये मुंबई क्रिकेट असोसिएशनशी ते संलग्न असणारे पंच आहेत, त्यामुळे निश्चितच कदाचित ते त्यांचं रोजचं काम आहे. आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एलबीडब्ल्यू किंवा प्लमचा जो विकेट आहे तो तुम्हाला फार कमी पाहायला मिळेल. त्याचं कारण आहे की हा रबर बॉल आहे आणि रबर बॉलवर कदाचित फ्लाईट ही नेहमी जास्त मिळत असते. त्यामुळे इम्पॅक्ट लाईन जी आपण चेक करत असतो त्यामध्ये खेळाडू सापडणं तेवढं मुश्किल आहे. निश्चितच इथे फाईन लेगचं क्षेत्र, आमचे प्रवीण गायकवाड त्या क्षेत्रात होते. एक धाव त्यांनी तिथे गमावली आहे आणि एका धावसंख्येच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या पोहोचली आहे 18 ऑन स्कोर कार्ड. 18 रन. थँक्यू. इथे पहा चेंडू हवेत आहे आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक त्यानं टिपलाय झेल.
4 धावसंख्येसाठी. आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं इस 4 रनों की मदद से स्कोर जा पहुंचा है 22 रन. कुल स्कोर में इजाफा होता हुआ और ये लॉन्गॉन के क्षेत्र में फील्डर मौजूद डाउन. तर एक छोटासा मायक्रोफोन आणि त्यावरून ही स्पर्धा. परंतु मी विनंती केली त्यावेळी आदरणीय हेमंत सरांना, बरेजा सरांना, की या स्पर्धेला आपण एक स्टायलिश लुक किंवा स्वरूप देऊ शकतो. आणि खऱ्या अर्थानं मॅनेजमेंट टीम करता, ऑर्गनायझेशन टीम करता एकदा जोरदार टाळ्या वाजल्या पाहिजेत. कारण त्यांनी हे डीजेची अवस्था, इतकं चांगलं मैदान, इतकं चांगलं साऊंड आणि आमची डीजे जॉकी जे माझा आवाज पोचवत आहेत प्रेक्षकांपर्यंत, सलाम आहे खरं तर या सर्व मॅनेजमेंट टीमचं देखील. तुमचं मनापासून आम्ही इथे आभार व्यक्त करतो. थँकफुल, ऑलवेज थँकफुल टू यू. कारण ज्या पद्धतीनं तुम्ही इथे ही व्यवस्था निर्माण केली आहे, एक माहोल बनतो आणि कदाचित तो माहोल आज इथे जरूर बनलाय. संघाची टोटल जाऊन पोहोचली आहे ती 23 या धावसंख्येवर. 23 ऑन स्कोर कार्ड. 4 षटकं. 5व्या षटकाला इथे प्रारंभ झालाय. बॅटची कडा आणि यष्टिरक्षकानं यहाँ पर बहुत बड़ी गलती विकेट कीपर के हाथों से. कुणाल थे एक प्रोफेशनल खिलाड़ी है और उनसे ये कैच छूटा है. कदाचित हा जर झेल टिपला असता, प्रेशर अजून वाढलं असतं एचओ टायटन या संघावर. परंतु मुंबईकर इतक्या सहजासहजी हार मानतील तर ते मुंबईकर कसले. त्यामुळे पाहतोय आपण चांगली गोलंदाजी होत्या, खूप चांगली गोलंदाजी. इथे बॅक ऑफ द हँड चेंडू डिलिव्हर्ड केलाय कमी वेगानं. इथे कमी गतीचा बॉल, डॉट बॉलची उद्घोषणा झाली आहे. संघाची टोटल स्थिर स्थावर अवस्थेमध्ये 24 आकडा धावफलकावर आलाय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर, एक किस्सा त्या माणसाच्या बाबतीत देखील, त्यावर देखील चर्चा करू. श्रीनाथ सर, मागच्याच महिन्यात सर रमाकांत आचरेकर सरांचा स्मृती दिन खरं तर साजरा झाला. माणसाची एक वेळचं जेवण चुकलं ना, म्हणजे पंगत आहे ना, पंगत चुकली तर एक वेळचं जेवण चुकतं. परंतु तुमची संगत जर चुकली ना तर तुमच्या आयुष्याला सुरुंग लागतो. आणि तिथे ते उदाहरण आपण पाहिलं. कारण एकाच गुरुचे 2 शिष्य, सर विनोद कांबळे आणि सर सचिन रमेश तेंडुलकर, तफावत आपण तिथं पाहिली. कारण तुमचं जे डेस्टिनेशन आहे ना, तुमचा जो प्रवास आहे तुमच्या लाईफबद्दल, तो खरं तर तय करत असतो तुम्ही कोणाच्या साथीनं काम करता किंवा तुम्ही कोणाच्या संपर्कात आहात. संगत बरीचशी, म्हणजे असं म्हणतात की परिसाच्या सानिध्यात गेल्यानंतर लोखंडाचं देखील सोनं होतं. आणि कदाचित इथे पहा, बॅकफुटवर येऊन वीरेंद्र सेवाग स्टाईल बॉल चाललाय 6 धावांसाठी. थँक्यू डीजे. षटकार आलाय. काय फलंदाजी करतोय, क्षणार्धा करता असं वाटलं की दिल्लीच्या फिरोजशाह कोटलावर वीरेंद्र सेवागनं हा बॅकफुट पंच ठोकला की काय. इतका दैदिप्यमान फटका सध्या क्रीडांगणावरती एक्झिक्यूट केला एचओ टायटन. सर्व एचओचे बॅकअप देणारे जे पाठीराखे आहेत, इथे पहा फटका चांगला आहे. लॉंग ऑन मध्ये हलक्या हातानं फक्त दिशा देण्याचं काम केलं. मला वाटतं षटकाची समाप्ती असावी, त्यामुळे स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा किंवा मानस या फलंदाजाचा असावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे टोटल 32 रन्स ऑन स्कोर कार्ड आफ्टर लॉस ऑफ 2 विकेट्स. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इथे मात्र 5 षटकांचा खेळ संपलाय. 6वां षटक जो 6वें ओवर का खेल शुरू होने जा रहा है. नए गेंदबाज धीरज. ये रिस्पॉन्सिबिलिटी जो है टीम कैप्टन ने धीरज को दी है. 6th ओवर नाउ इज इन प्रोग्रेस नाउ. चला वाडा जरा फास्ट. चार गोलंदाज तुम्ही वापरू शकता, म्हणजे एका येस 20 मिनिटांमध्ये निर्धारित 20 मिनिटांमध्ये तुमची जी इनिंग आहे ती संपली पाहिजे. यू हॅव टू फिनिश युअर इनिंग विदिन 20 Water, minutes. the essence of life.
Its acute shortage due to rampant pollution and excessive use is of great concern. At Ion Exchange, it's been our privilege to manage this scarce resource. We have achieved significant landmarks in water management for over 50 years. We provide total water and wastewater treatment, recycle, zero liquid discharge and waste to energy solutions. Globally, we are one of the few to offer single window solutions for industries, institutions, municipalities, homes and communities, ensuring a happier and healthier environment. We undertake projects for public water supply, municipal sewage treatment and solid waste management. Ion Exchange provides solutions that ensure source reduction, product recovery, waste minimization and water reuse. This concept has been adopted by all industries. We have the largest number of references in diverse industrial and municipal segments across the geographies served, ensuring minimum freshwater requirement and faster payback on investments, resulting in its wide acceptance by all industries. Our Zero-B range of cost-effective and user-friendly home water solutions ensure 2.5 times more water recovery than conventional RO purifiers. We offer a wide range of packaged sewage treatment plants using advanced technologies for a cleaner environment. Our first manufacturing unit for the packaged drinking water, Rail Neer, was commissioned for Indian Railways in 2003. Since then, we have expanded to 5 units countrywide. In rural India, where communities face the crisis of unsafe drinking water, we are committed to solving the problem of surface and groundwater pollution. 45 रन कुल स्कोर में इजाफा होता हुआ 45 ऑन स्कोर कार्ड. आपण लक फॅक्टर वर चर्चा करत होतो ती मिडल सेशन मध्ये जरूर करू. हाफ ट्रॅकर अगेन, इट्स अगेन बिग हिट. थँक्यू. संख्या कुल स्कोर 51 runs on scorecard. Team Wada 52 runs now required to win this match. हा सामना वाडा संघाला जिंकण्याकरता 52 धावसंख्येची गरज आहे. आणि श्रीनाथ सर आपण चर्चा करत होतो ए लक फॅक्टर. चला संघ दोन्ही संघ आपल्याला फोटो सेशन करायचं आहे त्यामुळे आपण इथे या. हा वाडा हीरोज, एचओ टाइटन्स, एचओ टाइटन आणि वाडा संघ वाडा दोनों टीम को रिक्वेस्ट है आप ग्राउंड पे आ जाइए. चला दोन्ही टीम तुम्हाला रिक्वेस्ट आहे की कृपा करून आपण लवकरात लवकर याल. वाडा हीरोज, एचओ टाइटन्स, प्लीज. टाइम अपने पास बहुत कम है, प्लीज. टाइम बहुत कम है. वाडा टीम और एचओ टाइटन्स दोनों टीम से हमारी गुजारिश है कि आप जल्द से जल्द कॉम्बॉक्स से इन फ्रंट ऑफ आ जाइए क्योंकि फोटो सेशन करना है. वाडा 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 प्लीज. सचिन सर अपने पूरे स्क्वाड को जल्द से जल्द यहाँ पर लाइए. या काही आठवणी आहेत म्हणजे श्रीनाथ सर हल्ली सोशल मीडियावर जर आपण पाहिलं ना काही माणसं 24 तास सतर्क असतात. मोबाईल फार खतरनाक व्यसन आहे सध्या. म्हणजे त्याच्या तिकडे आमचे सर हसतायत. फार फार मोठं व्यसन आहे सर ते. एक रील खरं तर इंस्टाग्रामवर आली आणि एक मुलगी तिच्या आईला विचारते की आई जर तुला संधी मिळाली तर पहिलं काम तू काय करशील. तिची आई म्हणते की मी एक वरवंटा घेईन ना पहिले तुझा मोबाईल फोडेल. हा म्हणजे मोबाईल आहे ना, मोबाईलनी जेवढी प्रगती केली आहे ना त्याच्यापेक्षा जास्त अधोगती देखील केली आहे. आता आपल्याला त्याच्यावर देखील एक स्पर्धा ठेवायला लागेल, मोबाईल शाप की वरदान. चला दोन्ही टीम आपला स्क्वॉड घेऊन समोर व्ही मध्ये आपण इथे तैनात व्हा. आपल्याला फोटो सेशन करायचं आहे कारण सोशल मीडियावर अपडेट जाणं फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक जण अपडेट टाकत असतो. ऑफ टू मुंबई, ऑफ टू दिल्ली, म्हणजे आपली सध्याची करंट स्थिती काय ती त्यानुसार कळत असते. त्यामुळे सोशल मीडिया सध्या फार स्ट्रॉंग आहे. चला दोन्ही टीमला खरं तर शुभेच्छा आणि डेफिनेटली विश यू ऑल द बेस्ट टू बोथ ऑफ टीम. 52चं टार्गेट समोर आहे आणि इथे फोटो सेशन होत आहे दोन्ही संघांचं. सगळे स्टायलिश खेळाडू सध्या तुम्ही क्रीडांगणावरती पाहताय. यानंतरची नेक्स्ट मॅच
स्टार्स एंथनी रंजीरे प्लीज कॉम बॉक्स में आइए. आयन स्टार्स एंथनी रंजीरे. नेक्स्ट मैच आयन स्पर्श रोहा राइजिंग रेंजर्स. दोनों कैप्टन्स प्लीज टॉस के लिए कॉम बॉक्स में आइए. आयन स्पर्श रोहा राइजिंग रेंजर्स. एंथनी रंजीरे आप ग्राउंड में कहा हो, आप प्लीज यहाँ पे कॉम बॉक्स में आइए. कैप्टन्स आयन स्पर्श एंड रोहा राइजिंग रेंजर्स. हॅलो, दोन्ही संघांचे जे कर्णधार आहेत, ऑफिशियली आपको पहला कॉल मिलने के बाद आपको जल्द से जल्द यहां पर आना है. टॉस इन बिटवीन टू टीम्स, आयन स्पर्श वर्सेस रोहा रायझिंग रेंजर्स. अरे बापरे, रोहाकर देखील आले तिथे. स्वागत आहे, फार दूरवरचा प्रवास करून तुम्ही इथे आलात. मनापासून तुमचं इथे स्वागत. 52 धावा संख्येचं टार्गेट आहे. श्रीनाथ सर, आपण चर्चा करत होतो लक फॅक्टरवर. म्हणजे असं म्हणतात की सचिन रमेश तेंडुलकर जेव्हा क्रीडांगणाच्या आतमध्ये प्रवेश करायचे तर पॅड जेव्हा बांधले जायचे ते पहिला पॅड डावा पायसेच बांधायचे ऑल टाइम. या ज्या काही मनामधल्या ज्या ॲसेट्स आहेत त्या बरंचसं तुमचं नशीब ठरवत असतात. 52 धावा संख्येची गरज आहे. 52 रन्स नाव रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. मॅचला इथे होती सुरुवात. पहिलाच बॉल घेऊन गोलंदाज तयार. फुल टॉस होता. रोहा संघ टॉस जिंकलाय. टॉस वोन बाय टीम रोहा राइजिंग स्टार रेंजर. बहुत बड़ा नाम है. ट्रिपल आर. मी विनंती करतो की समोरून कसं आहे, थोडीशी एक चुकी जर आमच्याकडून झाली ना, सगळा तंबू उठून इथे येईल. त्यामुळे कृपा करून हात जोडून प्रत्येकाला एकच विनंती आहे की आपण थोडं समोरून बाजूला पाल. गोलंदाज तयार. चांगली गोलंदाजी, अक्रॉस सीम ऍक्शन गोलंदाजी करतोय. त्यामुळे इथे थोडंसं आव्हानात्मक परिस्थिती. इट्स अ चॅलेंजिंग फेज फॉर बॅट्समन. फलंदाजाच्या लक्षात येत नाहीये अक्रॉस सीम ऍक्शन गोलंदाजी कशी होते, पिचिंग कशा पद्धतीने केली जाते. 52 धावा संख्या, मोठं टार्गेट समोर आहे. आमच्यासोबत कॉम्बॉक्समध्ये सचिनजी एबले ते देखील जॉईन होत आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यानंतर उत्कर्ष सर देखील आमच्या सोबत कमेंट्री बॉक्स मध्ये, त्यांचं देखील तहे दिल से आपका स्वागत करते हुए जाएंगे मैदान की ओर. इस प्रतियोगिता का उत्तरार्ध शुरू है. एक अच्छा स्ट्रोक, व्हाट अ शॉट. इट्स स्टैंड एंड डिलीवर्ड, अनबिलीवेबल स्ट्रोक. इथे पुल ठरलाय सक्सेसफुल. थँक्यू भाई. हे वाड्याचा फटका आहे, म्हणजे स्लॉट मध्ये आल्यानंतर त्याला प्लॉट मध्ये पाठवणार एवढं नक्की आहे. 6 आल्यात. सुरुवातच अकाउंट ओपनिंगच ₹1,00,000 केली आहे. म्हणजे खरं तर आपण पाहताय 6 धावा इथे धावफलकावर. वन्स अगेन फुल टॉस, परंतु फटका फसलाय. ये पकडो कॅच, जीतो मॅच. कॅच ड्रॉप्ड. श्रीनाथ सर, खरं तर काही वर्षांपूर्वी एक चित्रपट आला टाइमपास नावाचा, रवी जाधव प्रस्तुत, आणि त्याच्यात एक डायलॉग होता, गळपटला. तसाच झेल मैदानाच्या आतमध्ये गळपटलाय. इथे जीवदान मिळालंय. 2 धावा देखील बोनस स्वरूपात प्राप्त झाल्या टीम वाडा संघाला. खरं तर मंकड विकेट घेण्याकरता वेगवेगळे प्रयोग गोलंदाज करत असतात. ICC ने जे काही रूल्स एंड रेगुलेशंस जो बदल दिए, तो अभी मंकड विकेट को भी ऑथराइजेशन दिया गया है. सो यू कॅन ट्राय. अगदी प्रयत्न आपण करू शकता. गोलंदाज तयार. आपल्या गोलंदाजी मार्कवर राउंड विकेट. आखो टप्प्याचा बॉल कमी वेगानं, थोड़ी सी धीमी आई. टप्पा खाने के बाद गेंद जाती हुई लेग स्लिप की ओर, और 2 रन आसानी से यहाँ पर पूरे होते हुए इस 2 रन की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा है 11 रन. सगळ्यांना हात जोडून विनंती आहे की कॉमेंट्री बॉक्सच्या समोर कोणी येऊ नका. तुम्हाला जर इन्क्वायरी करायची आहे तुम्ही मागून या. तो आमचे ऑफिशियल्स जे बसलेत त्यांच्याशी तुम्ही चर्चा करू शकता, परंतु हात जोडून विनंती की समोर कोणी येऊ नका. एखाद्या धावसंख्येचं कमी लिखाण आमच्यासाठी धोकादायक ठरू शकतं. गोलंदाज तयार. राउंड विकेट. फटका चांगला आहे. समालोचन कक्षाला मानवंदना.
देत असताना अत्यंत विस्फोटक स्ट्रोक 6. थँक्यू. आणि याच षटकाराच्या मदतीनं ये 6 रन की मदद से टीम का स्कोर जा पहुंचा हुआ 17 रन, 17 ऑन स्कोर कार्ड. 17 धावा धावफलकावर जोडल्या गेत जात आहेत. अक्षरशः विस्फोटक या शब्दाचा अर्थ काय ना तो खरं तर प्रीतम दाखवतोय मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहतायत आयन एक्सचेंज प्रीमियर लीगचं हे 20-25चं अभूतपूर्व असं पर्व आणि त्याच क्रीडांगणाच्या माध्यमातून येणारी पुढची लढत फार महत्त्वपूर्ण असणार आहे. खरं तर सगळ्यांचे लक्ष लागलंय सगळ्यांचं की रबालेचा जो गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ आहे त्यांच्या ताफ्यामध्ये खरं तर प्लॅनिंग ते बघतायत. 5वा सामना आहे. सर्वजण चर्चा सुरू आहे कशा पद्धतीनं रचना केल्या जातील, कशा पद्धतीनं खरं तर ट्रॅजेक्टरी स्वतःचे ॲसेट बनवले जातील आणि त्याच प्लॅनिंगनं तिथं त्याचं एक्झिक्युशन केलं जाईल. त्यामुळे प्रत्येकाच्या ज्या नजर आहेत त्या मॅच नंबर 5 वर देखील टपून आहेत. इथे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या धावसंख्येवर. 18 ऑन बोर्ड. याआधी 17 आकडा आला. एबीडी विलियर्स, अब्राम डे विलियर्सची आठवण झाली. सच्चा दिलाचा एक खेळाडू कसा, तर त्याचं एक चांगलं मी तर म्हणेन मूर्तिमंत उदाहरण म्हणून अब्राम डे विलियर्सकडे पाहत आलो आपण. खूप चांगली गोलंदाजी परंतु लेग स्टिकच्या बाहेर. इट्स आउटसाइड द लेग स्टंप. वाईट सिग्नल फ्रॉम अंपायर अँड अगेन 1 रन is on scored 19 now 19 on scorecard after loss of 0 wicket. 19 धावा. पहिलंच षटक खरं तर अजून दुसरं षटक जे खरं तर प्रगतीपथावर आहे. अगेन एक व्हाईट बॉलचा सिग्नल. लेग स्टिकच्या भरपूर बाहेर. अडचण निर्माण होते गोलंदाजी करता. एचओ टायटन संघाने या गोष्टींवर लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी बऱ्याचदा म्हणतो की आयुष्यात आहे ना आपल्या स्वप्नांना कधीच सांगू नका की अडचणी आपल्या समोर किती मोठ्या आहेत, परंतु आपल्या स्वप्नांना मात्र जरूर सांगा की आपल्या आयुष्यातली ध्येयवेळी स्वप्न किती मोठी आहेत आणि त्या स्वप्नांचा पाठलाग करण्याकरता इथे प्रीतम लढतोय. लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलंय आणि पहा खरं तर मिसफिल्डिंग पाहायला मिळाली त्या क्षेत्रामध्ये. ही माळरानात धावणारी पोरं आहेत. मी बऱ्याचदा म्हणतो की आमच्या ग्रामीण भागातल्या पोरांचा एक विशेष काय तर शेतात एक साधारणतः हेमंत सर 50-60 किलोचा जो तांदळाचा भारा असतो ना तो आम्ही ज्या वेगानं बांधांवरून वाहतो ना त्याच वेगानं लॅपटॉप देखील चालवतो. ही खरं तर ग्रामीण भागातल्या पोरांची एक, आणि आपण देखील ग्रामीण भागातलेच आहात, ही एक वेगळी ओळख आहे. कारण जी पोरं रानावनात जेवढ्या वेगानं धावतील, शेतातली कामं जेवढ्या स्पीडनी करतील तेवढ्याच स्पीडनं ही सगळी पोरं कॉर्पोरेट वर्ल्डमधले PC लॅपटॉप्स चालवून प्रोजेक्ट देखील एक्झिक्यूट करतील. इथे मात्र पहा थोडंसं मिसफिल्डिंग पाहायला मिळालं. वाईट देखील आला आणि अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये एचओ टायटन संघाचं जे समतोल आहे थोडंसं कोऑर्डिनेशन फार महत्त्वाचं आहे. तुम्ही तुमचं इंटरॅक्शन प्रत्येक खेळाडूबद्दल तुमची टीमची कमिटमेंट काय आहे तर ती थोडीशी इथे कमकुवतता पाहायला मिळते एचओ टायटनकडनं. त्या गोष्टीवर लक्ष जरूर द्यावं लागेल. खूप चांगली गोलंदाजी, एक्झिक्युशन प्रॉपर. इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. डॉट बॉल एक्झिक्यूट केलाय आणि संघाची धावसंख्या 52 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 23 या अंकावर आहे. विजयाकरता 26 या धावसंख्येवर आहे. बॅटन पॅड मधून फक्त फ्लिक केलाय आणि या खेळाडूनं आज खरं तर इम्प्रेस केलंय. चांगलं क्षेत्ररक्षण त्या क्षेत्रात. लेग स्लिप मध्ये एक सिंगल आणि एका सिंगलच्या सहाय्यानं संघाची टोटल पोहोचली 27. खरं तर श्रीनाथ सर 26 आकडा आला ना ही मुंबई ज्या दिवशी पेटत होती, म्हणजे 26-11चा बॅड हल्ला आपण ज्या दिवशी पाहिला आणि खरं तर जावळीचा वाघ सातारा जिल्ह्यातला तुकाराम ओंबळे सर, म्हणजे मराठी माणूस काय करू शकतो ना ते तिथे धाडसाचं प्रतीक. मी बऱ्याचदा ते उदाहरण देतो की तुकाराम ओंबळे जे खरं तर जावळीच्या खोऱ्यातनं प्रमोट झालेले एक पोलीस अधिकारी जरी नसले म्हणजे ते साधा हवालदार पोस्टवर असताना हातात एक काठी होती आणि समोर अजमल कसाबकडे 2 AK-47 होत्या. स्वतःच्या छातीची चाळण झाली परंतु या मुंबईला सुरक्षित ठेवण्याकरता त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली. तर त्या तुकाराम ओंबळेंना देखील या स्पर्धेच्या निमित्तानं एक आदरांजली इथे चौकार आलाय आणि या 4 धावसंख्येच्या मदतीनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 32. मुंबई करता एक काळा दिवस म्हणून आपण 26-11चा उल्लेख पुन्हा करतो आणि खरं तर फटका इथे पहा. फुलटॉस होता, पाठवलाय लॉंग ऑन मध्ये. प्रोटेक्शन आहे, पकडो कॅच, जीतो मॅच. इथे अगेन कॅच ड्रॉप्ड. कदाचित सकाळी हाताला फेविकॉल लावायला ते विसरलेत त्यामुळे या झेल सुटतायत आणि एचओ टायटन संघाचा संघर्ष इथून मात्र सुरू आहे. अगदी
जेव्हा स्क्वॉडमधून बाहेर येतील त्यावेळी शब्दांचा भडीमार त्या खेळाडूंवर होईल एवढं मात्र निश्चित. कारण मैदानाच्या बाहेरून मी तर म्हणतो की जो प्रेक्षक राजा या क्रीडा स्पर्धेचा आनंद घेत आलाय, जीव टाकून प्रत्येकजण खेळत असतो. आणि इथे अशा पद्धतीनं झेल सोप्या सोप्या कॅचेस सुटणं, यस पाणी बसून प्या. मी पुन्हा एकदा उल्लेख करेन खेळाडूंकरता, कारण स्वतःच्या जीवापेक्षा मोठं काही नाही आहे. त्यामुळे खेळ खेळत असताना बघा, आपण कंटिन्युअस खेळणारे प्लेअर नाही आहोत. आपण आपल्या कामाच्या व्यापातून जसा वेळ मिळेल तसा आपण क्रिकेट खेळतो, परंतु वी आर नॉट रेग्युलर प्लेअर. दॅट्स वाय थोडीशी शरीराची काळजी घेणं. तुम्हाला जर अस्वस्थ वाटलं लगेच बाहेर या, काही कंपल्शन नाही आहे. कारण सर सलामत तो पगडी 50. मी बऱ्याचदा म्हणतो इथं बॅटची कडा आणि पहा, स्पोर्ट्समन स्पिरिट त्या खेळाडूंना लगेचच. आणि उपकाराच्या सहाय्यानं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 46 ऑन स्कोर कार्ड. अच्छे स्पीड से बल्लेबाजी कर रहे हैं. ये बहुत ही महत्वपूर्ण फेज था टीम वाडा के लिए. अगेन गेंदबाज रेडी, ओव्हर दी हेड ऑफ दी बॉलर, बॉल चाललाय लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे, ठोकला इथे अत्यंत विस्फोटक स्ट्रोक, चौकार 4. विजयाच्या उंबरठ्यावर पाय ठेवलाय असं म्हणायला आता हरकत नाही. 50 अर्धशतक, हाफ सेंचुरी फॉर टीम वाडा. 50 धावा ज्या धावफलकावर जोडल्या गेल्यात. गोलंदाज तयार, बॅट अँड पॅड मधून फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. संयम फार महत्वाचा आहे. पेशन्स आर दी मस्ट इम्पॉर्टंट आणि तेच पेशन्स इथे दाखवतोय कुणाल. धाव न घेणं त्यानं पसंत केलं. एंड ऑफ दी 3 ओव्हर, अरे बापरे 3च ओव्हरमध्ये एवढ्या मारल्यात म्हणजे थँक्यू डीजे. 3 षटका अजून शेष आहेत म्हणजे एचओ टायटन्सच्या विरोधात चांगली फलंदाजी केली आहे. खरं तर प्रीतमला त्याचं इथून कौतुक प्रीतमचं करावं लागेल. असं म्हणतात की सुरुवात जर चांगली झाली तर शेवट देखील चांगला होतो आणि आता 2 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज. अभिषेक आहे हे गेंदबाजी की इथे पहा, स्टाइलिश फिनिश. महेंद्र सिंग धोनी स्टाईलने इथे मॅचला केलाय फिनिश. षटकार. रेंजर्स प्लीज ग्राउंड पे आइए. हो तेच करतोय. आयन स्पर्श, रोहा राइजिंग स्टार्स, प्लीज ग्राउंड पे आइए. पूरी टीम को रिक्वेस्ट है, दोनों टीम प्लीज ग्राउंड पे आइए.
match in between two big teams, Iron Sparsh versus Triple R, Roha Rising Rangers. Roha Rising Rangers won the toss and they choose ball first. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलाय. अगदी बऱ्याच खेळाडूंचा सराव सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. सर्वच जण या क्रीडा स्पर्धेला भरपूर एन्जॉय करतात. अनेक जण कामांच्या व्यापातून म्हणजे त्यांना ऑफिसमध्ये देखील ही स्पर्धा पाहता यावी म्हणून आमच्या हेमंत कदम सर आणि त्यांच्या पूर्ण टीमनं निर्णय घेतला की ही स्पर्धा आपण लाईव्ह यूट्यूबच्या माध्यमातून अगदी आपण इंटरनॅशनल बिझनेसमध्ये आहोत म्हणून 184 देशांमधून ही स्पर्धा अगदी तुम्ही तुमच्या रूममध्ये बसून तुमच्या ऑफिस डेस्कवर बसून देखील त्याचा एन्जॉय त्याचा आनंद घेऊ शकता. आणि